सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। नवीन वर्षाच्या स्वागताला हॉटेल, बंगलोज, व्हिला, रिसॉर्ट, धाबे या ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन अथवा अनुचित प्रकार करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी सांगितलंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अखेरच्या रात्री व शहर परिसरातील हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, रो हाऊसेस, ढाबे, रेस्टॉरंट यात कुठल्याही पार्टीचं आयोजन करताना अंमली पदार्थ, तत्सम पदार्थाचं आयोजन करू नये असा कडक इशारा पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिला। पुढे बोलताना अहिरराव म्हणाल्या की आपल्या हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, ढाबे यांच्याकडे असलेल्या रजिस्टरमधील सर्व नोंदी अद्ययावत ठेवून वेळोवेळी पोलीस ठाण्यास माहिती देऊन ग्राहकांना चांगली वागणूक द्यावी। आपल्या हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, ढाबे परिसरात CCTV कॅमेरे लावणे बंधनकारक असून ते चालू स्थितीत ठेवावे। आस्थापना हे शासनानं ठरवून दिलेल्या वेळेतच चालू व बंद करावे। हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, रो हाऊसेस, ढाबे, रेस्टॉरंट यात विनापरवाना कुठल्याही प्रकारच्या हुक्का, मादक पदार्थ, दारूची विक्री करू नये अथवा दारू, बियर आदी नशा पदार्थांची पिण्यास पार्टीस परवानगी देऊ नये। शासनानं ठरवून दिलेल्या परवानगी व वेळेनुसार, क्षमतेनुसार लाऊडस्पीकरचा वापर करावा। ध्वनी प्रदूषण होणार नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करावं। कुठल्याही प्रकारच्या DJ व साऊंड सिस्टीमचा वापर करून ध्वनी प्रदूषण करता कामा नये। नियमांचं पालन न केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिला। इगतपुरी इथं लॉज, व्यावसायिक, बार मालक, व्हिला, बंगलो, रो हाऊस मालक यांची इगतपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित केलेल्या बैठकीत सारिका अहिरराव बोलत होत्या। इगतपुरी हे थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असून दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात। मागील काही वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी रेव पार्ट्या, हुक्का, अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं आढळून आल्यानं इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यामुळे यापुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी उत्पादन शुल्क विभाग पोलीस अधिकारी सागर इंगळे यांनी या बैठकीत दिली आहे। हॉटेल, बंगलो, रिसॉर्ट आदी खाजगी आस्थापनांत नेहमीच अनुचित प्रकार घडत असतात। त्यामुळे शहराची व पर्यटन स्थळांची बदनामी होते। या प्रकारांमुळे पर्यटक भयभीत होतात। याचा परिणाम इथल्या आर्थिक व भौगोलिक परिस्थितीवर होतो। यामुळे कोणतेही मादक पदार्थ अथवा मद्य सेवन करू नये। नववर्षाचं स्वागत चांगल्या विचारानं आणि प्रगत व्यवसाय म्हणून व्हावं अशी तंबी देण्यात आली। त्यात नमूद करायचं आहे की ॲप्लिकेशन करायचं आहे, त्यात तुम्हाला सविस्तर माहिती मोठा इव्हेंट करणार आहे। माउंटेन शहराला मोठा इव्हेंट आहे, 1,000-2,000 लोक येणार आहे, तर आम्हाला ते कल्पना पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही तिथे पेट्रोलिंगच्या गाड्या देऊ किंवा स्पेसिफिक 2 किंवा 3 कर्मचारी बंदोबस्ताला देऊ। असे मोठे इव्हेंट्स किंवा मोठे रिसॉर्ट वगैरे असले तर कृपया तसं आम्हाला अवगत करा, कारण त्याशिवाय आपण आता तुम्ही म्हणणार की इथे काहीतरी गोंधळ झाला, तिथे काहीतरी गोंधळ झाला, आमचा बंदोबस्त दुसऱ्याच ठिकाणी कुठे हायवेवरच आहे किंवा एखाद्या मोजक्याच रिसॉर्टवर आहे, तसं न करता मी मॅनपॉवर जास्तीत जास्त मागवण्याचा प्रयत्न करणार आहे। तुमच्या सगळ्यांच्या हेडॅकला उलट कमी हेडॅक व्हावा म्हणून 1-2 कर्मचारी तिथे मोठ्या रिसॉर्टला किंवा असं हायवेवरचं एखादं मोठं हॉटेल आहे की तिथे आवश्यक आहे बंदोबस्त, तर आपण निश्चितच तिथे बंदोबस्त पुरवण्याचा प्रयत्न करू, तुमची इच्छा असेल तर। बस तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न त्यासाठीच करू नका की पार्टी आहे, काय कळतंय पोलिसांना, पण फक्त स्थानिक पोलीस यावेळेस फिरणार नाहीयेत, तर मुंबईवरनं सुद्धा स्क्वॉड्स येणार आहेत। इथले स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे LCB जे आपण म्हणतो त्यांचे स्क्वॉड इथेच फिरणार आहे। डेप्युटी सरांचा पण स्क्वॉड इथेच फिरणार आहे। ॲडिशनल SP सर स्वतः पेट्रोलिंग करणार आहेत। म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला घाबरत नाहीये, पण तुम्हाला माझी जबाबदारी की तुम्हाला हे सगळं नॉलेज पाहिजे की 31 डिसेंबर म्हणजे इगतपुरीत सगळे। या बैठकीला हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खाजगी बंगले, रो हाऊसेस, ढाबे, रेस्टॉरंट यांचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी गोपनीय विभागाचे पोलीस निलेश देवराज यांनी सर्वांचे आभार मानले। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, इगतपुरी।